जय जिनेंद्र। पूर्णार्घ्य जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 7 जैन दर्शन व तत्वसिद्धांत। भगवान महावीर मागील धर्मयुगाचे अंतिम महापुरुष, शेवटचे 24वे तीर्थंकर। भगवान महावीर महान तत्ववेत्ता, आदर्श महापुरुष, सर्वमान्य दार्शनिक होते। ते स्वयं वितरागी, सर्वज्ञ असल्यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ, वस्तुनिष्ठ, शुद्ध, निर्मल, व्यापक होती। त्यांचे चारित्र्य आचरण उदार होते। संसाराची निस्सारता जाणून ते बालपणापासूनच सहज विरक्त होते। ते बाल ब्रह्मचारी होते। त्यांनी आत्मोद्धार व लोककल्याण या दृष्टीने वस्तुतत्वाचे सूक्ष्म गहन चिंतन करून, महान तपश्चर्या व आत्मसाधना करून प्रथम स्वतः वितराग व पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले। नंतर मुमुक्षु भव्य जीवांना तर्कसंगत नवीन वैज्ञानिक दृष्टीने लोककल्याणकारी, लोकमंगलकारी तत्वसिद्धांतांचे मार्गदर्शन केले। त्यापैकी 1 अहिंसा, 2 परिग्रहवाद, 3 अनेकांतवाद, सद्वाद, 4 कर्मवाद, 5 समतावाद, 6 वस्तुस्वातंत्र्यवाद हे महत्त्वपूर्ण व प्रमुख तत्वसिद्धांत होत। 1 अहिंसा, स्वतः जगा आणि दुसऱ्याला सुखाने जगू द्या। प्रत्येक प्राणी स्वतंत्र आहे, त्याचे अस्तित्व स्वतंत्र आहे। तो आपल्या अस्तित्व शक्ती सामर्थ्याने आपले स्वतंत्र अस्तित्व जीवन जगत आहे। आपले जीवन जगण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही पदार्थाच्या सहाय्याची अपेक्षा नाही। हा जीव अज्ञानाने, भ्रमाने आपले जीवन दुसऱ्या पदार्थाच्या सहाय्याशिवाय स्थिर राहू शकत नाही असे समजून दुसऱ्याच्या स्वतंत्र जीवनावर आक्रमण करून त्याचे जीवनावर आपले जीवन जगण्याची राक्षसी बुद्धी, पाशवी वृत्ती धारण करून राक्षसी जीवन व पशुजीवन जगत आहे। तसेच भगवान महावीरांच्या समकालीन याज्ञिक धर्ममार्तंडांनी धर्माच्या नावाखाली स्वर्गकामः यजेत, स्वर्गात जाण्याची ज्यास इच्छा असेल त्यांनी यज्ञ करावा, पशु बलिदान करावे। यज्ञात बली दिला जाणारा पशु स्वर्गास जातो, अशा खोट्या भूलथापा मारून दीन मूक प्राण्यांना यज्ञात बली देण्याचा प्रघात सुरू होता। अशा वेळी भगवान महावीरांनी अहिंसा तत्वसिद्धांताचा प्रचार करून लोकांना योग्य मार्गदर्शन केले। प्राणा यथात्मनो भिष्टः भूतानामपि ते तथा। ज्याप्रमाणे आपणास आपले प्राण इष्ट वाटतात, आपणास कोणी मारू नये असे वाटते, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना देखील त्यांचे प्राण इष्ट असतात। अशावेळी त्यांना मारताना किती दुःख होत असेल याची कल्पना आपण आपल्या दुःखावरून करून घ्यावी। प्राण्यांचा घात करणे ही तर हिंसाच आहे, पण ती हिंसा का घडते याची कारणमीमांसा ओळखून जैन दर्शनाने ज्या कारणाने हिंसाधिक पापे घडतात त्या राग, द्वेष, मोह, विकार परिणामांना हिंसा म्हटले आहे। प्रमादपूर्वक असंयमाचरण, दुसऱ्यांवर आक्रमण, संग्रहवृत्ती, परिग्रह रक्षणाचे भय, आतंक, चिंता, कलह, संघर्ष, काळा बाजार हे सर्व हिंसेचेच प्रकार आहेत। सामाजिक जीवन व राष्ट्रजीवन सुसंघटित होण्यासाठी जैन दर्शनाने 5 अणुव्रतांचा उपदेश देऊन संयमपूर्वक निर्मळ निष्पाप जीवन घालविणे हीच खरी अहिंसा होय। अहिंसा जीवनाचे यथासांग पालन करण्यासाठी जेवढा आरंभ व जेवढा परिग्रह कमी करता येईल तेवढा कमी करावा। गृहजीवनासाठी कमीत कमी जेवढा आवश्यक असेल तेवढाच आरंभ व परिग्रह सीमित करावा। यासाठी अणुव्रत, महाव्रत रूपी धार्मिक आचार नियम, धर्माचे कायदे नियम घालून दिले आहेत। त्या धर्म कायदे नियमांनी सीमित, मर्यादित, पवित्र जीवन जगणे हेच खरे अहिंसा जीवन होय। जैन दर्शनाच्या अहिंसा तत्वामध्ये अपूर्व शक्ती, आत्मबल, उदात्त व महान अलौकिक गुण समाविष्ट आहेत। तेथे अनेकपणामध्ये एकता, हिंसेमध्ये अहिंसा, विषमतेमध्ये समता दिसून येते। तेथे सौहार्दता, सहानुभूती, सहिष्णुता, शुचिता, सात्विकता, सरळता, सेवापरायणता, मृदुता, दया, विश्वबंधुत्व इत्यादी विश्वमंगलकारी अनेक गुणांचा अखंड पिंड हेच चैतन्य शक्तीचे दिव्य स्वरूप आढळून येते। अहिंसा हे जगाचे परमब्रह्म आहे। तेथे परमशांती आहे। तेथे सर्व वस्तुमात्रांचे
सहअस्तित्व जीवन आहे. तेथे सर्व प्राणीमात्रांविषयी मैत्रीभाव आहे. तेथे गुणी कलावंत लोकांचा आदर आहे. तेथे दीनदुःखी जीवाविषयी करुणाभाव आहे. विरुद्ध प्रकृती लोकांविषयी माध्यस्थ भाव आहे. अहिंसा धर्मात सर्वांचे रक्षण होते. सर्वत्र सुख शांती आहे. 2. अपरिग्रहवाद. परिग्रह म्हणजे पदार्थांविषयी ममत्व बुद्धी. वास्तविक कोणताही बाह्य पदार्थ इष्ट किंवा अनिष्ट नाही, कारण जो एक पदार्थ एकाला अनिष्ट वाटतो तोच दुसऱ्याला इष्ट वाटतो. यावरून इष्ट अनिष्टपणा हा पदार्थांमध्ये नसून या जीवाने भ्रमाने पदार्थाविषयी धारण केलेली इष्ट अनिष्ट बुद्धीची खोटी मान्यता तोच परिग्रह आहे. तेच दुःखाचे खरे कारण आहे. या ममत्व बुद्धीला मूर्छा परिणामाला बाह्य पदार्थ विषयभूत निमित्त असतो. म्हणून व्यवहार भाषेमध्ये बाह्य पदार्थाला देखील परिग्रह म्हटले आहे. जैन दर्शनाचा हा अपरिग्रहवाद अलौकिक स्वरूपाचा आहे. ज्याला खाण्यास पोटभर अन्न मिळत नाही व ज्याचे जवळ अंग झाकण्यापुरते फाटके वस्त्र देखील नाही, परंतु ज्याला बाह्य वैभवाची मनात सारखी हुरहुर लागली आहे, तो नंगा फकीर असून देखील महान परिग्रही पापी म्हटला जातो. याचे उलट ज्याचे जवळ अपार संपत्ती आहे, अफाट राज्यवैभव आहे, पण जो त्या संपत्तीला देखील क्षणभंगूर जाणून मृगजळ समान तुच्छ समजतो. पूर्वीचे राजे पायावर लोटांगण घालणाऱ्या अफाट राज्यलक्ष्मीचा देखील क्षणार्धात त्याग करण्यात मोठी धन्यता समजत असत. तो परिग्रहवान असून देखील अपरिग्रही अकांचन म्हटला जातो. जैन दर्शनकार कवींनी या अपरिग्रहवादाने महात्म्य मोठ्या मार्मिक शब्दात वर्णन केले आहे. जो अकिंचन आहे, ज्याचेपाशी दुसऱ्यास देण्यास काही नाही, पण ज्याचे मन उदार आहे, दुसऱ्यास मदत करण्याची ज्याची भावना आहे, त्यापासून जी कार्यसिद्धी होते ती धनसमृद्ध कुबेराच्या मदतीपेक्षा देखील फार मोठी आहे. नदीचा उगम हा पाण्याचा साठा नसलेल्या पर्वताच्या कोरड्या खडकाच्या झऱ्यातून निघतो. पाण्याचा अफाट साठा असलेल्या समुद्रापासून कोणतीही नदी उगम पावत नाही. त्याचप्रमाणे ज्याचेपाशी काहीच धन नाही, अशा निर्धन साधूची जर कृपादृष्टी प्राप्त झाली तर त्यापासून फार मोठी कार्यसिद्धी होते. तशी कार्यसिद्धी कृपणचिक्कू अशा श्रीमंतांपासून दुसऱ्यास मदत करण्याच्या इच्छेने कमरेच्या कसणीतून एक पै देखील बाहेर निघत नाही. ज्याप्रमाणे अंधकारात असलेला माणूस प्रकाशामध्ये असलेल्या माणसास सहज पाहू शकतो, परंतु प्रकाशात असलेल्या माणसास अंधकारात असलेला माणूस दिसू शकत नाही. यावरून पैसा परिग्रह हा मनुष्यास मदांध बनविण्यात आहे. पैशाच्या धुंदीपुढे माणसास दुसऱ्याच्या हित अहिताचा विवेक राहत नाही. जड रत्नांच्या हाराने झळकणाऱ्या श्रीमंतीपेक्षा गुणरत्नाने मंडित साधू पुरुष अधिक श्रेष्ठ म्हटला जातो. गुणरत्नांनी विभूषित साधूंच्या चरणावर स्वर्गातील देव देखील नतमस्तक होतात. अपरिग्रही जीवन हे खरे सात्विक जीवन होय. जितका व्याप अधिक तितका संताप अधिक, जितका व्याप कमी तितकी जीवनात शांती अधिक, असे हे संपत्ती व सुख यांचे विषम त्रैराशिक आहे. अपरिग्रही जीवन तेच खरे अहिंसामय जीवन, शांतिमय जीवन होय. अपरिग्रहवाद किंवा सीमित परिग्रहवाद हाच साम्यवाद समाजवाद होय. जेथे सर्व लोक समृद्ध असतात, कोणी कोणास तुच्छ लेखित नाही, तेथेच सर्व शांती व सुख नांदते. विषमवाद, तेथे कोणी श्रीमंत तर कोणी गरीब अशी विषमता असते, तेथेच संघर्ष निर्माण होतो. मनुष्यास आपणाशी काही नसल्याचे फारसे दुःख नसते, पण ते दुसऱ्यापाशी आहे व मजजवळ नाही याचे मात्र फार मोठे दुःख वाटते. परिग्रहवाद हा विषमता उत्पन्न करणारा असल्यामुळे अशांती दुःख निर्माण करणारा आहे. जीवनात हिंसा संघर्ष दुःख नको असेल तर अहिंसा सुख शांती नांदावी असे वाटत असेल तर परिग्रहाचे भूत धारण न करता अपरिग्रहता किंवा सीमित परिग्रह याचा स्वीकार करणे नितांत आवश्यक आहे. संग्रहवृत्ती, साठेबाजी, बहुआरंभ, बहुपरिग्रह हा धर्माच्या कायद्याने फार मोठा गुन्हा आहे.
ते फार मोठे महापाप आहे. धर्माने त्याचे फळ नियमाने नरकगतीचे दुःख सांगितले आहे. आजकाल राज्य शासनाने देखील या संग्रहवृत्तीवर, साठेबाजीवर कायद्याने नियंत्रण घातले आहे. त्यात धर्म व नीती रक्षणाचे फार मोठा तत्त्व भरलेले आहे.